13 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला रामचंद्र खांडेकर हे हुपरी शहरालगत माळभाग परिसरातील विशालनगरमधील ओपन स्पेसमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी 2 दुचाकीस्वारांनी रामचंद्र खांडेकर यांना पाठीमागून जोराची धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये खांडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मैदानाच्या कोपऱ्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणारे काही गुंड प्रवृत्तीचे टवाळखोर नेहमी बसलेले असतात. त्यांच्याकडूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. खांडेकर यांना जखमी करून हे हल्लेखोर पसार झाले असून या घटनेनंतर या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही घटना क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. हल्लेखोरांनी खांडेकर यांचा पाठलाग करून त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याचं दिसतंय. यासंबंधी स्थानिक नागरिकांनी हुपरी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकाराची चौकशी करून संशयितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुरेश इंगरोळे, नानासाहेब भोसले, माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकारामुळे हुपरी परिसरात कायद्याचा धाक उरलाच नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.